तर आपण या भुयारी मार्गाने जाऊया। हा. हा भुयारी मार्ग महत्वाच्या बुरुजावर जातो किल्ल्यात। आज तुम्ही दारुगोळ्याचे कोठार बघितलं, आतमध्ये अंधार दिसला। अंधार का दिसला? दक्षिण दरवाजा आहे म्हणून अंधार दिसला, बरोबर ना? पण त्या लोकांनी भुयारी मार्ग काढताना नेहमी पूर्व पश्चिम काढले। पूर्व पश्चिम का काढले? सकाळी जरी आला तरी पूर्वेक होऊन जाईल, संध्याकाळी आला तरी पश्चिमेक होऊन जाईल, अंधार दिसत नाही। दुसरी गोष्ट, तुम्हाला हा दरवाजा मोठा आहे, सहज आपण आतमध्ये आलो, तो दरवाजा बघा छोटा आहे। याचं कारण काय की मराठ्यांचे किल्ले हे नेहमी डोंगर दऱ्याखोऱ्यातनं बांधलेले असतात। जर नसतील तर मुद्दाम किल्ल्यांची अंतर्गत रचना अशा प्रकारची केलेली असते। याचं कारण म्हणजे आपल्या मराठ्यांच्या किल्ल्यावरती 1200-1500 मावळे असायचे आणि शत्रूची फौज ही 30-40 हजाराच्या घरात असायची। जरी शत्रूने बुरुजावरती शिड्या लावून माणसं चढवले तरी किल्ल्याच्या आतमध्ये उतरताना एका वेळी एकच माणूस यायला पाहिजे, तो पण वाकून यायला पाहिजे। हत्यार चालवू शकत नाही, तुम्ही लांबूनच त्याला पण बंदुकीने मारू शकता। म्हणून तो दरवाजा छोटा आणि हा दरवाजा मोठा आहे की आपला माणूस पटकन आतमध्ये येईल आणि जास्तीत जास्त वेळ किल्ला लढवेल। व्हेंटिलेशनसाठी असे होल आहे बघा, किती माणसं आतमध्ये आली ते हात लावून बघा, आता हवा झूळ घेणार तुम्हाला। किती माणसं आतमध्ये आली गुदमरला होणार नाही। व्हेंटिलेशन जेव्हा इथून वारा जाणार, इथून वारा येतो, इथून वारा जाणार, इथून वारा येतो।